गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. समाज सुधारकांची सिरीज आपण सुरू केली आहे. एका लेक्चरमध्ये एक समाज सुधारक अशा प्रकारे आपण लेक्चर घेत आहोत. लेक्चरच्या सुरुवातीला समाज सुधारकांबद्दल जनरल इन्फॉर्मेशन, कीवर्ड्स आणि चार्टच्या माध्यमातून आपण समाज सुधारक सर्व समजून घेतो. त्यानंतर त्यांच्यावर आलेली मागील वर्षी प्रश्न किंवा इथून पुढे एक्झामला येऊ शकणारी संभाव्य प्रश्न आपण बघतो. एका लेक्चरमध्ये एक समाज सुधारक अशा प्रकारे लेक्चर घेतले जाते. चला तर मग सुरू करूया. आजच्या समाज सुधारकांना जे आपण बघणार आहोत, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याविषयी. आज आपण नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याविषयी प्रश्नसंच बघणार आहोत. मित्रांनो, हे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे चित्र आहेत. आज आपण त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यांचं पोस्टावरील चित्र देखील मी इथे दिले आहे. बघा, अशा प्रकारे त्यांचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर छापून आलेला आहे. चला सुरू करूया जनरल इन्फॉर्मेशन बद्दल. मागचे लेक्चर तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला अंदाज आलाच असेल आपण कसं चार्टच्या माध्यमातून कीवर्ड्स आणि मेन टॉपिक या समाज सुधारकांबद्दल बघतो आणि त्याच्यानंतर संभाव्य प्रश्नांची प्रश्नमालिकेस सुरुवात करतो. त्याच पॅटर्नमध्ये आज आपण नानांबद्दल देखील माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, नानांचा जन्म 10 फेब्रुवारी. मित्रांनो, नानांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला. कुठे झाला हा जन्म? हा जन्म झाला मुंबई इथे. नानांचा जन्म मुंबईमध्येच झाला, परंतु नाना जे होते ते मूळचे मुरबाडचे होते. नाना मूळचे मुरबाडचे होते. बघा, नानांची बेसिक माहितीच आपण सुरुवात केलेली आहे, लेक्चरला सुरुवात केली आहे. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबई येथे झाला. नाना मूळचे मुरबाडचे होते. नानांच्या वडिलांचं नाव होतं शंकर शेठ. व आईचं नाव होतं भवानीबाई. नानांच्या वडिलांचं नाव शंकर शेठ व आईचं नाव भवानीबाई होतं. नानांचं संपूर्ण नाव, लोक प्रेमाने त्यांना नाना म्हणत, आदराने नाना असं म्हणत. नानांचं पूर्ण नाव होतं, यावर प्रश्न विचारला जातो मित्रांनो, जगन्नाथ सदाशिव शंकर शेठ. जगन्नाथ सदाशिव शंकर शेठ. बघा, शंकर शेठने त्यांना संबोधलं जायचं. शंकर शेठ या आडनावाने नानांना संबोधलं जायचं. त्यांना प्रेमाने व आदराने लोक नाना असे म्हणत. नानांवर जिजीबाईंची खूप छाप होती मित्रांनो. जिजीबाई त्या काळात औद्योगिक आणि बिझनेस क्षेत्रातलं एक प्रचलित नाव होतं. त्यांच्या विचारांची छाप नानांवर खूप होती. त्या काळात एल्फिस्टन तुम्ही इतिहासाचं बघितलं असेल, इतिहासाचे लेक्चर केले असतील तर लक्षात येईल. एल्फिस्टन कोण आहे मित्रांनो? एल्फिस्टन आहे मुंबईचे पहिले गव्हर्नर. मुंबईचे
पहिले गव्हर्नर कोण आहेत? एल्फिन्स्टन आहे. या एल्फिन्स्टनचं मुंबईबद्दल खूप सारं योगदान होतं, त्यांच्यामुळे त्यांचं एखादं स्मारक हे मुंबईत असावं यासाठी नानांनी स्वतः एल्फिन्स्टन फंड गोळा केला. नानांनी काय केलं मित्रांनो? एल्फिन्स्टन फंड गोळा केला. का गोळा केला? कारण की एल्फिन्स्टनचे मुंबईमधील सामाजिक काम बऱ्यापैकी मुंबईच्या प्रगतीत एल्फिन्स्टनचा हात होता, त्यामुळे एल्फिन्स्टनचं स्मारक असावं अशी नानांची मनोमन इच्छा होती. यासाठी नानांनी एल्फिन्स्टन फंड गोळा केला. एवढेच नव्हे तर त्या फंडामध्ये स्वतःचे 25,000 रुपये एवढी देणगी देखील दिली. एल्फिन्स्टनने मुंबईमध्ये हैदशाळा, पुस्तकालय, वेगवेगळ्या शाळा बांधण्याचं काम केलं. मुंबईची बऱ्यापैकी प्रगती केली. असा हा एल्फिन्स्टन मुंबईचा पहिला गव्हर्नर, याचं एखादं स्मारक असावं अशी नानांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी नानांनी स्वतः गावोगावी हिंडून एल्फिन्स्टन फंड गोळा केला आणि एवढंच नव्हे तर त्यातून एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना केली. बघा, खूप महत्वाचं आहे मित्रांनो, एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना केली. एल्फिन्स्टन कॉलेज स्थापले. एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना कशी केली? बघा, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, वेगवेगळ्या ठिकाणी फंड जमा केला. एल्फिन्स्टन कॉलेजचं दुसरं नाव, एल्फिन्स्टन कॉलेजलाच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असे देखील म्हणले जायचे. एल्फिन्स्टन कॉलेज बद्दल बघितलं. त्या काळात इंग्रज जे आहे ते शेतकऱ्यांवर खूप अन्याय करायचे. त्यांना त्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव देत नव्हते. यासाठी स्वतः नानांनी जॉईंट स्टॉक नावाची कंपनी सुरू केली. स्वतः नानांनी जॉईंट स्टॉक नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी काय करायची मित्रांनो? शेतकऱ्याकडून माल घ्यायची व शेतकऱ्यांना त्याचा व्यवस्थित मोबदला द्यायची. ही कंपनी एका बेसिसवर चालायची, एका ब्रीद वाक्यावर चालायची. ते ब्रीद वाक्य होतं ना नफा ना तोटा. या बेसिसवर कंपनी चालायची. जॉईंट स्टॉक नावाची कंपनी आहे, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुरू केली. इंग्रजांपेक्षाही शेतकऱ्यांना व्यवस्थित मुद्देमालाला भाव मिळावा यासाठी त्यांनी ही कंपनी सुरू केली. त्यानंतर भारतात पहिली रेल्वे, बघा खूप पॉप्युलर MCQ आहे, भारतात पहिली रेल्वे कधी धावली? भारतात पहिली रेल्वे बघा 1853 ला धावली, मुंबई टू ठाणे. 1853 साली धावली ही रेल्वे. या रेल्वेचं जे मंडळ होतं त्याचे सदस्य होते नाना जगन्नाथ शंकर शेठ या मंडळाचे सदस्य होते, जी की भारतात पहिली रेल्वे धावली त्याचे. त्याच्यानंतर रॉबर्ट ग्रँट मित्रांनो, रॉबर्ट ग्रँट हा एक देखील गव्हर्नर होता, इंग्रजांचा गव्हर्नर. याच्या नावाने ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली. याच्या नावाने काय केलं? ग्रँट मेडिकल कॉलेज स्थापन केले. एवढेच नाही, हे कॉलेज स्थापन केले, परंतु ह्या कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण जे आहे ते मराठीतून दिलं जावं यासाठी देखील नानांनी प्रयत्न केले. या कॉलेजमधील जे शिक्षण आहे ते मराठीतून दिलं जावं यासाठी सुद्धा नानांनी प्रयत्न केले. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघू, मुंबई विद्यापीठाची स्थापना. मुंबई विद्यापीठ होतं मित्रांनो. मुंबई विद्यापीठात पदवीदान समारंभ, मुंबई विद्यापीठात पदवीदान समारंभाचे अध्यक्षपद भूषवले. बघा, इथे लिहायला जागा कमी, इथेच सांगतो. मुंबई विद्यापीठात पदवीदान समारंभ होता. त्या समारंभात 6 विद्यार्थी त्या मुंबई विद्यापीठात सुरुवातीला बसले. त्यापैकी 4 विद्यार्थी पास झाले, 2 विद्यार्थी नापास झाले.
पास होणाऱ्यापैकी समाजसुधारकच आहे मित्रांनो. रानडे, भांडारकर, मोडक आणि वागळे हे विद्यार्थी पास झाले. या पदवीदान समारंभाचे अध्यक्ष स्वतः नाना होते. नानांनी एवढेच नाही तर नानांनी मुंबईत संस्कृत लायब्ररीची स्थापना केली. संस्कृत लायब्ररीची स्थापना केली. बघा, अशा प्रकारे वेगवेगळे मुद्दे आहेत. आपण नानांच्या बद्दल बघितले. आणखी मुद्दे आहेत बघा. इथे लिहायला जागा नाही म्हणून इथे डाव्या साईडला कोपऱ्यात लिहितो. आचार्य जावडेकर. आचार्य जावडेकर नानांबद्दल काय म्हणतात? आचार्य जावडेकर नानांबद्दल म्हणतात, लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे भारताचे पहिले नागरिक. नानांबद्दल आचार्य जावडेकर काय म्हणतात? लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे भारताचे पहिले नागरिक. त्यानंतर त्यांना आचार्य अंत्रे, बघा जावडेकर आणि अंत्रे यांमध्ये फरक आहे. आचार्य अंत्रे म्हणतात मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. न. रा. फाटक नानांना म्हणतात न. रा. फाटक नानांबद्दल बोलतात मुंबईचे प्रथम नागरिक किंवा मुंबईचे शिल्पकार. मुंबईचे प्रथम नागरिक किंवा मुंबईचे शिल्पकार. यांच्यावर क्वेश्चन जास्त येऊन गेला आहे. नानांबद्दल कोणी कोणी काय उद्गार काढले याच्याबद्दल क्वेश्चन जास्त येऊन गेला आहे. आचार्य जावडेकर, त्याच्यानंतर आचार्य अंत्रे, न. रा. फाटक हे नानांबद्दल काय काय म्हणतात, त्यांनी नानांचा उल्लेख कसा केला यावर मोस्टली क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नानांना नाईटहुड, बघा इथे लिहितो मी, नानांना नाईटहुड हा किताब ब्रिटिशांनी दिला. नानांना नाईटहुड हा किताब ब्रिटिशांनी दिला. अशा या थोर समाजसुधारकाचे, अशा या मुंबईच्या पहिल्या दानशूर समाजसुधारकाचे, बऱ्यापैकी त्यांना मुंबईचे पहिले, बऱ्याचशे त्यांचा कॉमन उल्लेख करताना मुंबईचे पहिले दानशूर समाजसुधारक असा करतात. मुंबईचे पहिले दानशूर समाजसुधारक असा त्यांचा उल्लेख करतात. अशा या मुंबईच्या पहिल्या दानशूर समाजसुधारकाने संपूर्ण मुंबई डेव्हलप करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यात त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज स्थापले. वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा स्थापण्यातही त्यांचं योगदान होतं. त्यांचा मृत्यू 1835 साली झाला. त्यांचं निधन 1835 साली झालं. तर बघा मित्रांनो, एक 15 ते 20 मिनिटात आपण बघत असतो. सुरुवातीला जनरल इन्फॉर्मेशन, त्यातली आपण ही इन्फॉर्मेशन चालू केली आहे. नानांबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघत आहोत. नाना जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म एक 2 ते 3 मिनिटात पुन्हा एकदा रिव्हाइज करून देतो. त्यानंतर आपण प्रश्नांकडे जाणार आहोत. बघा, परत एकदा सांगतो, ह्याच पॅटर्न मध्ये पेपरला विचारलं जातं. तुम्ही पोलीस भरती, तलाठी, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर तिथं वर्णनात्मक नाही मित्रांनो, तुम्हाला कीवर्ड स्वरूपात लक्षात ठेवायचं आहे. सगळी इन्फॉर्मेशन, त्या व्यक्तीचे जीवनातील महत्त्वाच्या घटना कीवर्ड स्वरूपात लिहायच्या आहे. तिथे MCQ मध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅकल झाला तेवढंच भरपूर आहे. तुम्हाला तिथं स्पष्टीकरण, निबंधात्मक किंवा वर्णनात्मक लिखाण नाही. त्याच्यामुळे आपण घेताना सुद्धा असा या पॅटर्न मध्ये कीवर्ड्स मध्ये घेतो आणि नंतर त्याच्यावर क्वेश्चन घेतो. चला तर सुरू करूया मग. नाना जगन्नाथ शंकर शेट यांच्याबद्दल. नाना जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचं मूळ गाव मुरबाड हे होतं. नानांच्या वडिलांचं नाव शंकर शेट व आईचं नाव भवानीबाई होतं. नानांचं संपूर्ण नाव जगन्नाथ सदाशिव शंकर शेट, जगन्नाथ सदाशिव शंकर शेट असे होते. लोक त्यांना प्रेमाने आदराने नाना म्हणत. मुंबईचे पहिले गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप सारे योगदान दिले. तिथे हैद शाळा स्थापन केली. त्याच्यानंतर
पुस्तकांचे माफ करा फंबल झालो, त्यांनी हैद्यशाळा स्थापन केली, त्यानंतर ग्रंथालय स्थापन केले, पुस्तकांचं विवरण केले. अशा प्रकारे एल्फिन्स्टन यांचं मुंबईसाठी खूप मोठं योगदान आहे. यांचं एल्फिन्स्टनचा एखादा स्मारक हा मुंबईत असावा यासाठी नानांनी स्वतः एल्फिन्स्टन फंडाची जमवाजमव केली. त्यासाठी नाना स्वतः गावोगाव फिरले आणि एल्फिन्स्टन फंड गोळा केला. एवढेच नव्हे तर स्वतः 25,000 रुपये एल्फिन्स्टन फंडात दिले. यावरून एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना झाली. एल्फिन्स्टन कॉलेज एमपीएससीचं खूप फेवरेट कॉलेज आहे. यावर क्वेश्चन फ्रेम होतो मित्रांनो. एल्फिन्स्टन कॉलेजला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या नावाने सुद्धा ओळखले जायचे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या नावाने ओळखले जायचे. त्यानंतर इंग्रज भारतीय मालाला भाव देत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांची लुटमार व्हायची. यासाठी नानांनी जॉईंट स्टॉक कंपनी स्थापन केली. ही कंपनी ना नफा ना तोटा या बेसिसवर चालायची. ना नफा ना तोटा. शेतकऱ्यांच्या मुद्देमालाला व्यवस्थित भाव मिळावा यासाठी नानांनी ही कंपनी स्थापन केली. भारतात पहिली रेल्वे 1853 साली पळाली. माफ करा, 1853 साली बरोबर आहे. भारतात पहिली रेल्वे 1853 साली धावली. फंबल झालो. भारतात पहिली रेल्वे 1853 साली धावली. मुंबई टू ठाणे या ट्रॅकवर धावली. यासाठी जे मंडळ होतं त्याचे सदस्य, त्या मंडळातील सदस्य स्वतः नाना होते. रॉबर्ट ग्रँट इंग्रजी गव्हर्नर यांच्या नावाने मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली. एवढेच नाही तर तेथील वैद्यकीय शिक्षण हे मराठीत मिळावे म्हणून नानांनी प्रयत्न केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे पहिले 6 विद्यार्थी, ज्यापैकी 4 विद्यार्थी पास झाले व 2 नापास झाले, यांच्या पदवीदान समारंभाचे अध्यक्ष स्वतः नाना होते. पास होणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, मोडक आणि वागळे ही विद्यार्थी होते. अशा विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ घेण्यात आला. त्यांचं अध्यक्षपद स्वतः नानांनी भूषवलं. त्यानंतर संस्कृत लायब्ररीची स्थापना देखील नानांनी केली. नानांनी मुंबईमध्ये संस्कृत लायब्ररीची स्थापना केली. यावर खूप वेळा क्वेश्चन फ्रेम होतो. तुम्ही पोलीस भरती, सरळ सेवा, कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर नानांबद्दल कोणी काय उद्गार काढले हे हायलाइट करा, खूप महत्वाचे आहे. बघा, आचार्य जावडेकर नानांबद्दल म्हणतात, लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे मध्यस्थी. लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे मध्यस्थी असे कोण म्हणतात? आचार्य जावडेकर. त्याच्यानंतर बघा, आचार्य अत्रे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. नानांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे कोणी म्हणले? आचार्य अत्रे यांनी. किंवा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण असा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर न रा फाटक म्हणतात मुंबईचे पहिले नागरिक किंवा मुंबईचे शिल्पकार. मुंबईचे पहिले नागरिक किंवा मुंबईचे शिल्पकार असे न रा फाटक म्हणतात. त्यानंतर सर्वात महत्वाचं, ब्रिटिशांनी नाईटहुड हा किताब देऊन नानांचा सत्कार केला. ब्रिटिशांनी नाईटहुड हा किताब देऊन नानांचा सत्कार केला. मुंबईचे पहिले दानशूर समाजसुधारक नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं निधन 1835 रोजी झालं. तर बघा मित्रांनो, ही आपण नानांबद्दल माहिती बघितली. त्यामध्ये पण बघा, आता मी एक लाल पेनाने पेपरच्या दृष्टीने यात देखील मला कोणते हायलाइटेड मुद्दे वाटतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं आचार्य अत्रेंनी म्हणलं आहे. हा एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो. त्यानंतर न रा फाटक यांनी नानांना मुंबईचे प्रथम नागरिक किंवा मुंबईचे शिल्पकार असे म्हणले. ब्रिटिशांनी नानांना कोणता किताब देऊन सन्मानित केलेला आहे मित्रांनो? नाईटहुड किताब. हे 3 मुद्दे मला एक जास्त महत्वाचे वाटतात. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना, त्यानंतर पदवीदान समारंभ. बघा, बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवाच, परंतु ह्या देखील लक्षात ठेवा. एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना आणि पदवीदान समारंभ ही मुद्दे आणखी मी पेपरच्या दृष्टीने हायलाइट केली. ही संपूर्ण नानांची माहिती आहे. बघा, यानंतर आपण प्रश्नांकडे जाऊच, परंतु ज्यांना हे चार्ट स्वरूपात लिहायचं आहे त्यांनी पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. नेहमीप्रमाणे आपण जसं 15 ते 20 मिनिटात समाजसुधारकांची कीवर्ड बेसिसवर माहिती बघत असतो तशी आपण माहिती बघितली आहे मित्रांनो. आता आपण एक 10 सेकंदात 15 सेकंदात पुढच्या स्लाइडवर नानांवर येऊन गेलेले प्रश्न व महत्वाचे प्रश्न MCQ टाईप जे की वेगवेगळ्या एक्झामसाठी फेवरेबल असतील ते बघणार आहोत.
चला मग सुरू करूया. प्रश्नसंच. प्रश्न सुरुवातीला डिस्प्ले झाल्यानंतर एक तुम्हाला 10 ते 15 सेकंदाचा हॉल्ट दिला जाईल. या हॉल्टमध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही प्रश्न संपूर्ण रीड करायचा आहे, त्यानंतर त्याचे ऑप्शन रीड करायचे आहे. ऑप्शन रीड केल्यानंतर मनातल्या मनात तुमचं ते उत्तर तयार ठेवायचं आहे. त्यानंतर मी एक्सप्लेनेशन देईल, आपलं आलेलं उत्तर आणि व्हिडिओतील एक्सप्लेनेशन मॅच होतं का बघायचं. ज्यावेळेस प्रश्न चुकतो त्यावेळेस आणखी ते लक्षात राहतं, पेपरला चूक होत नाही मित्रांनो. इथे चूक झाली तर होऊ द्या, परंतु याच्यामुळे तुमचं पेपरचं बॅकग्राऊंड, पेपरची जी तयारी आहे, प्रॅक्टिस आहे ती परफेक्ट होते. चला प्रत्येक क्वेश्चन वन बाय वन घेऊ आपण. क्वेश्चन कडे गेल्यानंतर एक 15 सेकंदाचा टाइम राहील. तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर तुमच्या मनात तुम्ही फायनल करायचं आहे, त्यानंतर मी ते तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. चला सुरू करूया. या पहिला प्रश्न तुम्हाला एक 15 सेकंदाचा हॉल्ट देतो. बघा मित्रांनो, नाना शंकर शेठ यांनी कोणत्या सामाजिक सुधारणेला पाठिंबा दिला? बघा, एक पाणी पित होतो त्यामुळे जरा हॉल्ट जास्त घेतला. 1 मिनिट मला वेळ द्या फक्त. चला बघा, नाना शंकर शेठ यांनी कोणत्या सामाजिक सुधारणेला पाठिंबा दिला? ऑप्शन नंबर 1 सतीप्रथा बंद, बी अस्पृश्यता प्रचार, सी स्त्री भ्रूण हत्या प्रचार आणि वेद प्रचार. तर बघा, वेद प्रचार नाही, स्त्री भ्रूण हत्या प्रचार नाही, अस्पृश्यता प्रचार नाही, याचं बरोबर उत्तर आहे सती प्रथा बंद. सती प्रथा बंद करण्यासाठी नाना शंकर शेठ यांनी पाठिंबा दिला. पुढचा प्रश्न. ठीक आहे, झाला वाचून प्रश्न. बघा प्रश्न काय आहे, भारतातील पहिली रेल्वे मुंबई टू ठाणे 1853 सुरू करण्यासाठी मदत करणारे मराठी परोपकारी कोण? ऑप्शन नंबर ए महात्मा फुले, बी दादाभाई नौरोजी, सी नाना शंकर शेठ, डी भाऊ दाजी लाड. तर बघा, आपण कीवर्ड्स मध्येच हे कव्हर केलेलं आहे. पहिली जनरल इन्फॉर्मेशन आपण बघितली, त्यामध्येच आपण कव्हर केलेलं आहे. यात भाऊ दाजी लाड नाही, दादाभाई नौरोजी नाही, महात्मा फुले देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नाना शंकर शेठ. पुढचा प्रश्न घ्या, एक 15 सेकंदात उत्तर मनात फ्रेम करा. बघा काय आहे प्रश्न, नाना शंकर शेठ कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी ओळखले जातात? नाना शंकर शेठ कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी ओळखले जातात? ऑप्शन नंबर ए किंग एडवर्ड कॉलेज, किंग एडवर्ड मेडिकल कॉलेज, बी ग्रँट मेडिकल कॉलेज, सी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि डी एल्फिस्टन कॉलेज. बघा आता इथं ह्या दोन्ही कॉलेजमध्ये नानांचा संपर्क आला आहे, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये. परंतु एल्फिस्टन कॉलेजमध्ये एल्फिस्टन फंडाची स्थापना केली, एल्फिस्टन फंड मिळवला. त्या कॉलेजला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन या नावाने देखील ओळखले जायचे. परंतु इथं काय विचारलं आहे मित्रांनो, वैद्यकीय महाविद्यालय. वैद्यकीय महाविद्यालय, तर वैद्यकीय महाविद्यालय आपण बघितलं रॉबर्ट ग्रँट. रॉबर्ट ग्रँट नावाचा गव्हर्नर, इंग्रजी गव्हर्नर होता रॉबर्ट ग्रँट. त्या ग्रँट कडून नानांनी परमिशन आणली आणि मुंबईत
ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली. एवढंच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण हे मराठी भाषेत मिळावं यासाठी देखील नानांनी प्रयत्न केले. म्हणून वैद्यकीय महाविद्यालय विचारलं आहे तर एकमेव ऑप्शन ग्रँट मेडिकल कॉलेज हा येईल मित्रांनो. त्याच्यामुळे एल्फिन्स्टन कॉलेजशी जरी नानांचा संबंध असला तरी ते ऑप्शन चुकीचा आहे. आयुर्वेद महाविद्यालय देखील चुकीचं आहे. किंग एडवर्ड मेडिकल कॉलेज देखील ऑप्शन चुकीचं आहे. याचं करेक्ट उत्तर आहे ग्रँट मेडिकल कॉलेज. बघा, नाना शंकर शेठ यांना कोणता किताब ब्रिटिशांनी दिला? ए भारतरत्न, बी नाईटहुड, सी पंडित, डी लॉर्ड. तर याचं उत्तर बघा, आपण ऑलरेडी जनरल इन्फॉर्मेशन बघितली कीवर्ड्समध्ये, त्यात तुमच्या लक्षात आलेच असेल. लॉर्ड नाही मित्रांनो, पंडितही नाही, भारतरत्न देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे नाईटहुड. बघूया पुढचा प्रश्न. ग्रेट इंडियन पेनिसुला रेल्वे कंपनीचे संस्थापक संचालक कोण होते? बघा, आता आपण ह्या लेक्चरमध्ये फक्त नानांविषयी माहिती पाहत आहोत. तुम्ही डायरेक्ट नानांच्या ऑप्शनकडे जाणार ऑब्विसली आहे. पण जेव्हा तुम्ही पेपर सोडवता त्यावेळेस तुमच्यावर प्रेशर असतो, बऱ्यापैकी वेळ संपत आलेली असते. त्या मोमेंटला हे परफेक्ट आन्सर पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रॅक्टिस. त्यासाठी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. बरेचसे क्वेश्चन MCQ तुमच्या नजरेखालून गेले की तुम्ही नानांच्या ऑप्शनपर्यंत परफेक्टली जाशाल. त्याच्यामुळे ग्रेट इंडियन पेनिसुला रेल्वे कंपनीचे संस्थापक संचालक कोण होते? याचं करेक्ट उत्तर नानाच आहे मित्रांनो. बाळशास्त्री जांभेकर नाही, दादाभाई नौरोजी नाही, जगदीश गंगाधर नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ. नाना शंकर शेठ. बघा, हा थोडा आउट ऑफ द वे क्वेश्चन आलाय, जमतोय का तरी बघा. काय आहे प्रश्न? नाना शंकर शेठ हे कोणत्या विधानमंडळाचे पहिले भारतीय सदस्य होते? हा प्रश्न आपण कीवर्ड्समध्ये कव्हर केलेला नाही, कारण की या क्वेश्चनची डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल जास्त होते. त्याच्यामुळे आपण पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा व कंबाईनच्या हिशोबानेच क्वेश्चन इथे फ्रेम केलेले आहे. हा क्वेश्चन जरा डिफिकल्टी लेवलमध्ये जास्त होता, तरी आपल्याला जाऊया आपण या क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा, प्रश्न काय आहे? नाना शंकर शेठ हे कोणत्या विधानमंडळाचे भारतीय सदस्य होते? ऑप्शन नंबर ए कलकत्ता, बी बॉम्बे, सी दिल्ली आणि डी मद्रास. बघा, कलकत्ता, बॉम्बे, दिल्ली आणि मद्रास. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बॉम्बे असेंब्ली. याचं करेक्ट उत्तर आहे बॉम्बे असेंब्ली. तुम्ही एक लॉजिकल गेस लावू शकता. नाना शंकर शेठ यांचा जन्म देखील झाला मुंबईमध्ये, यांचं कार्यक्षेत्र देखील मुंबईमध्ये होतं. मुंबईलाच आधी बॉम्बे असे म्हणायचे, त्याच्यामुळे तुम्ही इथे कलकत्ता, दिल्ली, मद्रास स्किप करू शकता. जे क्वेश्चन वाचलेले नाही ते लॉजिक थ्रू किंवा बाकीचे इलिमिनेशन मेथड वापरून, इलिमिनेशन म्हणजे जो ऑप्शन येऊ शकत नाही तो आधी स्किप करायचा, त्या मेथडने सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. बघूया पुढचा प्रश्न. ठीक आहे, मला नाही वाटत हा प्रश्न कोणाचा चुकला असेल. या क्वेश्चनचं उत्तर डोळे झाकून बरोबर यायला हवं. काय आहे प्रश्न? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, यालाच काय म्हणतात? एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट. हे दोन्हीही मुद्दे मी सुरुवातीला सांगितले. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यालाच काय म्हणतात? एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट. हे स्थापन करण्यामध्ये कोणाचा मोठा वाटा होता? तर उत्तर आहे करेक्ट नाना जगन्नाथ शंकर शेठ.
बघा उत्तर करेक्ट आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ. गोपाळ गणेश आगरकर नाही, बाळशास्त्री जांभेकर नाही, महात्मा फुले देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे नाना शंकर शेठ. बघा काय आहे प्रश्न. नाना शंकर शेठ यांचं पूर्ण नाव काय होतं? जगन्नाथ सदाशिव शंकर शेठ, गंगाधर शास्त्री शंकर शेठ, गोपाळराव शंकर शेठ, गोविंदराव सदाशिव शंकर शेठ. याचं देखील करेक्ट उत्तर एक 5च सेकंदात यायला हवं मित्रांनो. जगन्नाथ सदाशिव शंकर शेठ. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. प्रेमाने आदराने जगन्नाथ सदाशिव शंकर शेठ यांना लोक नाना म्हणायचे, म्हणून आपण नाना शंकर शेठ असा त्यांचा बऱ्याच वेळा उल्लेख करतो. घ्या पुढचा प्रश्न, उत्तर मनात तयार ठेवा. बघा, मुंबईचे पहिले समाजसुधारक व दानशूर म्हणून कोण ओळखले जातात? मुंबईचे पहिले समाजसुधारक व दानशूर म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन नंबर ए भाऊदाजी लाड, बी नाना शंकर शेठ, सी बाळशास्त्री जांभेकर, डी महादेव गोविंद रानडे. या पॅटर्न मध्ये आपण जास्त क्वेश्चन सोडून घेऊ राहिलो मित्रांनो, कारण की कसं आहे, आता नाना शंकर शेठ यांच्याबद्दलच आपण माहिती बघितली आहे, तर ऑब्विसली तुमचं ब्रेन, तुमचा माइंड बी ऑप्शन कडेच मोस्टली जाणार. परंतु अशा भरपूर क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला नाना शंकर शेठ यांच्याबद्दल कोणताही प्रश्न परीक्षेत आल्यानंतर सॉल्व्ह करता आला पाहिजे. बघा, मुंबईचे पहिले समाजसुधारक व दानशूर कोण आहेत? नाना शंकर शेठ. पुढचा प्रश्न, चला, मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करण्यात पुढाकार घेणारे कोण? महादेव गोविंद रानडे, नाना शंकर शेठ, गोपाळ गणेश आगरकर व भाऊदाजी लाड. महादेव गोविंद रानडे नाही, गोपाळ गणेश आगरकर, भाऊदाजी लाड देखील नाही. करेक्ट आन्सर आहे नाना शंकर शेठ. बघूया पुढचा प्रश्न. बघा इथं प्रश्न रीड करा एकदा, मग मी सांगतो तुम्हाला. बघा इथे मी खाली ऑप्शन द्यायचे राहिले माझ्याकडून बाय मिस्टेकने. वरीलपैकी किती विधाने योग्य आहे, यापैकी वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असं पाहिजे होतं, आणि खाली ऑप्शन पाहिजे होते 1, 2 किंवा 1 व 2 किंवा सर्व किंवा एकही नाही, या प्रकारात ऑप्शन सेट करायचे होते. बाय मिस्टेक माझ्याकडून तो क्वेश्चन हाफ अपडेट झाला इथे. तरीही बघा आपण बघूया. नाना जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न काय आहे? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या. विधान क्रमांक 1, त्यांना बहुधा मुंबईचे शिल्पकार म्हटले जाते. बरोबर आहे, मुंबईचे शिल्पकार म्हटले जाते. आपण बघितलं, मुंबईचे शिल्पकार व मुंबईचे प्रथम नागरिक असं त्यांच्याबद्दल कोणी म्हणलं आहे? तर न रा फाटक यांनी त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणले आहे. विधान क्रमांक 2, बॉम्बे विधान परिषदेवर निवडले गेलेले पहिले भारतीय तेच होते. बॉम्बे विधान परिषदेवर निवडले गेलेले पहिले भारतीय कोण होते? तर हे विधान देखील करेक्ट आहे मित्रांनो. बॉम्बे विधान परिषदेवर निवडले गेलेले पहिले भारतीय नानाच होते. त्यानंतर तिसरं, त्यांनी नेटिव्ह स्कूल ऑफ बॉम्बे, मुंबईतील स्थानिक शाळा स्थापन केली. बरोबर, हे देखील विधान बरोबर आहे. तर बघा याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व, तिन्ही विधाने ही बरोबर आहे. नानांबद्दल वरीलपैकी किती विधाने योग्य आहे? तर वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहे. याचे ऑप्शन द्यायचे राहिलो तरी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न.
खालील माहितीवरून व्यक्ती ओळखा. गंगाधर गाडगीळ यांनी सुद्धा त्यांना भारताचे शिल्पकार म्हणले आहे. त्यानंतर दादाभाई नौरोजी व रानडे यांनी आर्थिक राष्ट्रवादीची मुळे त्यांच्या विचारांवर आधारली होती असे देखील म्हणले. भारतीय जीवनात शेतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तर अशी व्यक्ती कोण असं आपणाला ओळखण्यास सांगितलं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑब्विसली नाना शंकर शेठ यांच्याबद्दल असा क्वेश्चन हा फ्रेम होऊ शकतो, त्यामुळे हा इथे घेण्यात आलेला आहे. बघू पुढचा प्रश्न. बघा, नाना शंकर शेठ यांच्याशी संबंधित कोणतं ठिकाण किंवा स्मारक आहे? जगन्नाथ नाना शंकर शेठ किंवा नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं मुंबईत एक स्मारक आहे मित्रांनो, ते शंकरपाळा या ठिकाणी आहे. बघा, शंकरपाळा, शंकरपुरा नाही, शंकरगड नाही, शंकर किल्ला देखील नाही, ते शंकरपाळा या ठिकाणी आहे. हा प्रश्न हॅश केलेलाच बरा होईल. उत्तरासह हा प्रश्न आपण घेतलेला आहे. इथं उत्तरासह आला माझ्याकडून तो. नाना शंकर शेठ यांचे एक मौल्यवान योगदान शहरासाठी म्हणजे काय? तर त्यांनी सार्वजनिक बांधकामे, शाळा, हॉस्पिटल यांना निधी दिला. ही उत्तराची टिक देखील इथे आली माझ्याकडून, त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी आधीच कळालेलं आहे. बघा, नाना शंकर शेठ यांचे एक मौल्यवान योगदान शहरासाठी म्हणजे काय? त्यांनी सार्वजनिक बांधकामे केली, शाळा, हॉस्पिटल यांना निधी दिला. बघा पुढचा प्रश्न. झाला का वाचून प्रश्न? बघा, खालीलपैकी कोणती गोष्ट नाना शंकर शेठ यांच्याविषयी खरी नाही? खालीलपैकी कोणती गोष्ट नाना शंकर शेठ यांच्याविषयी खरी नाही? ऑप्शन नंबर 1, ते मुंबई विधान परिषदेत निवडले गेलेले पहिले भारतीय होते. बरोबर आहे, मुंबई विधान परिषदेत निवडले गेलेले पहिले भारतीय होते. त्यांना मुंबईचे दाता म्हणून ओळखले जायचे. बरोबर आहे हे देखील. ऑप्शन नंबर डी, त्यांनी अनेक सार्वजनिक उपक्रमांना निधी दिला. बरोबर, मागचा क्वेश्चनच आपण त्या संदर्भात बघितला. मग यापैकी चूक कोणता आहे? तर ते भारताचे पहिले पंतप्रधान होते. चूक, ते भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते. खालीलपैकी कोणती गोष्ट नाना शंकर शेठ विषयी खरी नाही विचारली, तर याचं उत्तर MCQ मध्ये सी करायचं मित्रांनो. जरी विधान चुकीचं असलं तरी तुम्हाला खरी नाही, चुकीचं विधान विचारलं आहे, उत्तर सी फ्रेम करायचं. बघा पुढचा प्रश्न. नाना शंकर शेठ यांचे कोणते योगदान रेल्वे संबंधित आहे? ऑप्शन नंबर 1, त्यांनी पहिला ट्रॅक स्वतः बांधला. बी, त्यांनी मुंबई ठाणे रेल्वे प्रकल्पाला पाठिंबा दिला. सी, त्यांनी रेल्वे इंजिन तयार केले. डी, त्यांनी रेल्वे बंद केली. तर बघा, त्यांनी पहिला रेल्वे ट्रॅक नाही, रेल्वे इंजिन नाही, रेल्वे बंद देखील त्यांनी केली नाही. उलट त्यांनी रेल्वे प्रकल्पाला पाठिंबा दिला. मुंबई टू ठाणे 1853 मध्ये धावलेली पहिली रेल्वे, या रेल्वे धावण्यासाठी जी मंडळ बनवण्यात आलं त्याचे सदस्य स्वतः नाना होते. नानांनी त्या रेल्वे प्रकल्पाला पाठिंबा दिला, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो बी. तर बघा मित्रांनो, आपण नानांची जनरल तर बघा मित्रांनो, आपण नानांची जनरल माहिती बघितली. त्यांच्याविषयी सर्व कीवर्ड्समध्ये सुरुवातीला स्लाइड्समध्ये आपण माहिती बघितली. त्यानंतर त्यांच्यावर येऊ शकणारे संभाव्य प्रश्नसंच देखील बघितला. त्यांचं जन्म, त्यांचं नाव, त्यांनी स्थापन केलेलं एल्फिन्स्टन कॉलेज, मेडिकल कॉलेज, त्यानंतर रेल्वेशी त्यांचं योगदान, मुंबई विद्यापीठ, संस्कृत लायब्ररी आणि त्यांना वेगवेगळी संबोधनं दिलेली आपण बघितली. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती क्लिअर केलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण नवीन समाज सुधारकांसह पुन्हा भेटणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये
स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने जे क्वेश्चन येऊ शकतात ते आपण इथे बघितले आणि तसेच नानांची सर्व बेसिक कीवर्ड्स मध्ये इन शॉर्ट मध्ये माहिती बघितली. नाना जगन्नाथ शंकर शेट या महान समाज सुधारकाबद्दल आपण इथे थांबूया. बघा मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडले असेल, लेक्चर मधला कंटेंट हेल्पफुल वाटला असेल तर लेक्चर लाईक करायला विसरू नका. लेक्चर लाईक नक्की करा. त्यानंतर बघा यापुढेही वेगवेगळ्या समाज सुधारकांबद्दल तुम्हाला माहिती पेपरच्या हिशोबाने अपडेट लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नवीन समाज सुधारकांबद्दल अपडेट केलेले लेक्चर मिळतील. तसेच जेव्हा समाज सुधारकांची लेक्चर सर्व अपडेट होईल त्यानंतर त्यांचा खास फक्त प्रश्नसंच, पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा, इतर महानगरपालिका कोणत्याही एक्झामला एवढेच नव्हे तर कंबाईन PSI, STI, ASO या एक्झामला सुद्धा हा प्रश्नसंच उपयुक्त असेल. त्यामुळे सबस्क्राईब करा. सर्व समाज सुधारक अपलोड केल्यानंतर प्रश्नसंच पेपरच्या आधी आपण फास्ट मॅरेथॉन लेक्चर इन शॉर्ट मध्ये 4 ते 5 तासात सर्व समाज सुधारक एकाच लेक्चरमध्ये घेऊन अपलोड करू. त्यासाठी तुमचं चॅनलला सबस्क्राईब करण्याचं गरजेचं आहे. लेक्चरचा कंटेंट आवडला असेल, तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो लाईक करायला विसरू नका. आपल्या फ्रेंडलाही सांगा. यामुळे लेक्चर शेअर करा, लेक्चरची लिंक शेअर करा. यामुळे मलाही लेक्चर बनवण्यात मोटिवेशन मिळतं, मलाही लेक्चर बनवण्याचा आनंद मिळतो. अशा प्रकारे तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर करा मित्रांनो. लेक्चरच्या शेवटपर्यंत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. अभ्यास करत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन समाज सुधारकासह. तोपर्यंत थँक्यू.